अशक्य असे काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. आपण जगात बदल घडवू शकतो, त्यासाठी पहिले स्वतःला बदलावा लागेल. आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती फक्त आपल्यामध्येच असते. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, काल होता मार्गशीर्षचा गुरुवार आणि हा शेवटचा गुरुवार होता. तर शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन करावे लागते. त्यामुळे जे आहे तर सकाळचे सर्व काही काम उरकून झाले आणि काम उरकल्याच्या नंतरून मग शेवटून रांगोळी काढली. कारण म्हटलं अगोदर जे आहे तर आपलं काम उरकून झालं की मग निश्चित मनाने रांगोळी वगैरे आणि पूजा देखील मांडता येते. म्हणून मग बाहेर थोडीशी रांगोळी काढली आणि त्यानंतरून जे आहे तर उंबऱ्याला हळदीलेपन देखील करायचे होते. तर मग फटाफट रांगोळी काढून घेतली आणि असा विचार चालू होता की आज सुवासिनी देखील घालाव्यात. परंतु नंतर विचार केला की गुरुवारच्या दिवशी जे आहे तर बायका सर्व काही आपल्या घरीच उपवास सोडत असतात आणि सर्वांना असं वाटतं की स्वतःच्या घरी म्हणजे देवीला नैवेद्य करून देवीला जेवण घालून स्वतःच्या घरीच उपवास सोडावा. म्हणून मग मी जे आहे तर सुवासिनी घालणं कॅन्सल केलं आणि फक्त कन्यालाच जेवू घालायचं ठरवलं. तर मग मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करायचा होता आणि दुपारचा देखील स्वयंपाक करायचा होता. कारण कसं आहे 4 ते 4:30च्या दरम्यान जे आहे तर पूर्ण काही आरती वगैरे करून संध्याकाळची मगच नंतरून हळदी कुंकुमसाठी बी बायका येत असतात आणि मग म्हटलं त्याच वेळेला जे आहे तर कन्या वगैरे जेवू घालावे लागतील. म्हणून मग दुपारचा स्वयंपाक देखील करायचा होता आणि दुपारचा स्वयंपाक करून मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. तर हा दिवस पण असा आहे की दिवस हा छोटा असल्या कारणानं जे आहे तर फटाफट निघून जातो आणि सकाळची कामं जी आहेत तर पूर्ण म्हणजे उशिरा सुरुवात होते. उशिरा म्हणजे कसं पार 7 वाजल्याच्या नंतरून तोपर्यंत 7 वाजेपर्यंत तर सर्व ड्युटीला शाळेमध्ये लेकरं चालल्यावर जातात आणि तिथून पुढे जे आहे तर त्यांचा टिफिन वगैरे दिल्याच्या नंतरूनच आपले कामं सुरू होतात. मग रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग इथं उंबरठ्याला जे आहे तर हळदीलेपन करायचं होतं. कारण मग हळदीलेपन वगैरे झाल्याच्या नंतरूनच म्हटलं मग जी आपली देवीची पूजा आहे तर ती मांडावी. कारण जी दर दिवशीची जी पूजा आहे तर ती झाली होती आणि बाकीचं देखील काम सर्व आवरलं होतं आणि मग काम आवरून झाल्याच्या नंतरूनच म्हटलं की आपली जी पूजा आहे देवीची तर ती मांडावी. कारण मग गडबड जर पूजा वगैरे करायचं म्हटलं तर मग तशी गडबडीची पूजा काय मला आवडत नाही. म्हणून मग मी काय केलं, रेग्युलरची जी पूजा आहे तर सर्व काही आवरून घेतली आणि बाकीचं इतर कामं देखील झाले आणि मग म्हटलं आता चला हळदीलेपन वगैरे देखील करूया आणि मग पूजा वगैरे मांडून घेऊ. तर ही जी चौकट आहे तर ही माझी सागवान लाकडाचीच आहे. कारण जी आतील रूमच्या जी आहेत चौकटी तर ते घरच्या घरीच म्हणजे घरचे जे आपले झाडं असतात ना लिंबाचे तर त्या लिंबाच्या झाडाचीच बनवून घेतलेले आहेत अगदी मजबूत. आणि ही जी मेन दरवाजाची जी चौकट आहे तर ही सागवानाचीच आहे. तर असं म्हणलं जातं की जो आपला मेन उंबरठा आहे चौकट आहे तर ही सागवानाचीच असलेली चांगलं असतं. तर म्हणून त्यावेळेला जे आहे तर सागवानाचीच बनवून घेतलेली आणि दोन्ही साईडकडनं जे आहे तर मी चांदीचे पावलं बनवून घेतलेले आहेत. तर ते पावलं आहेत आणि एक स्वस्तिक आहेत दोन्ही साईडकडनं. तर असं मानलं जातं की दोन्ही साईडकडनं आपण का बरं लक्ष्मीचे पावलं हे करतो, तर एक साईडकडून माता लक्ष्मीचे असतात आणि दुसऱ्या साईडकडनं माता सरस्वतीचे असतात. तर असे दोन्हीही साईडकडनं त्यामुळे पावलं जे आहेत तर ते लावले जातात. तर मला जे आहेत तर चांदीचे पावलं आहेत ना तर ते असे मोठाले घ्यायचे होते. म्हणजे सुट्टे पा असे वेगळे वेगळे असतात ते घ्यायचे होते. परंतु ज्या वेळेला मी हे पावलं घेतले त्यावेळेला मला काही टायमाला भेटले नाही आणि तो मुहूर्त बघून म्हणजे मी घेतले होते. तर मग त्या टायमाला जे त्यांच्याकडे अवेलेबल होते सोनाराकडे तर त्यावेळेला मग मी हेच घेतले. तर चला तर मग आता इथे आपलं हळदीलेपन झालेलं आहे आणि आता जे आहे तर मला घरामध्ये
पूजा मांडायची. परंतु पूजा मांडायच्या अगोदर जे आहे तर नेहमीचा जो कलश होता तर त्याचे पानं देखील सुकलेले होते. तर मी प्रत्येक शुक्रवारी जे आहे तर जो मंदिरातला कलश असतो आपला नेहमीचा कुलदेवीचा, तर तो प्रत्येक शुक्रवारी चेंज करत असते. परंतु मी म्हटलं आता उद्याच्याला चेंज करण्यापेक्षा आजच चेंज करूया, म्हणजे कसं थोडेसे पानं वगैरे देखील हिरवेगार राहतात आणि अगदी मन प्रसन्न होतं. म्हणून म्हटलं उद्याच्या ऐवजी आजच मंदिरातला कलश देखील चेंज करते. तर मग मंदिरातला कलश देखील चेंज करायला घेतला आणि महालक्ष्मीची पूजा देखील मांडून घेतली. तर अशा प्रकारे जे आहे तर मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि लगेच कथा देखील वाचून घेतली. कारण संध्याकाळच्या वेळेला जी आहे तर मग सर्व काही गडबड होऊन जाते. लेडीज हळदी कुंकवासाठी देखील येतात आणि कन्या देखील येतील, त्यामुळं मग मी लगेच कथा वाचून घेतली आणि म्हटलं आरती जी आहे तर संध्याकाळच्या वेळेला करता येते 4:30-5 वाजता. तर मग पूजा मांडून घेतली आणि या इथे जे आहे तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे मी कलशाला जी आहे तर मुखवटा नाही लावला, फक्त खालीच पिसाची थोडीशी साडी केली आणि ती घातली आहे. कारण काय झालं, पाठीमागच्या वेळेस जे आहे तर इथून पाठीमागे मी कलशाला मुखवटा लावत होते, परंतु माझी जाऊबाई काय म्हणे की म्हणजे मुखवटा नको लावू, कारण तो प्लॅस्टिकचा असतो आणि नारळ जे आहे तर हे याचं महत्त्व भरपूर आहे, त्यामुळे सीधा नारळाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. आणि मग हाच डाऊट जे आहे तर तो मी केंद्रामध्ये विचारला आणि मग केंद्रामधल्या मॅडम देखील म्हटल्या की ठीक आहे, तुम्ही मुखवटा नाही लावला तरी चालतो, कारण तो प्लॅस्टिकचा असतो, तुम्ही साडी वगैरे इतर सर्व काही घालू शकता. परंतु कसं आहे की आपण जेव्हा हळदी कुंकू लावतो तर ते मुखवट्याला लावतो, तो प्लॅस्टिकचा असतो, तर सीधा नारळाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. आणि नारळ हे श्रीफळ आहे. कोणतीही पूजा जर करायची म्हटलं तर आपण पहिलं कलश स्थापना करतो आणि भरपूर असं नारळाचं महत्त्व असतं आणि त्यामुळे जे आहे तर मग मी इथे मुखवटा लावलेला नाही आहे प्लॅस्टिकचा, आणि जो देवीचा मुखवटा असतो तो सीधा नारळाची स्थापना केलेली आहे. आणि मग त्यानंतरून जे आहे तर मग मी दुपारचा स्वयंपाक वगैरे केला आणि दुपारचा स्वयंपाक झाल्याच्या नंतरून जेवणं वगैरे झाली आणि पार 2:30 वाजता जी आहे तर 2:30 वाजता मग मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागले. तर मग मी पुरणपोळी, कटाची आमटी वगैरे सर्व काही, भजे, कुरडे, पापड वगैरे सर्व काही स्वयंपाक करून झाला आणि मग स्वयंपाक झाल्याच्या नंतरून 5 वाजता बायकांना हळदी कुंकू लावायला गेले आणि त्यासोबतच जे आहे जे छोट्या छोट्या मुली आहेत कॉलनीमध्ये तर त्यांना देखील सांगितलं की बाबा जेवायला या म्हणून. आणि मग अशा प्रकारे जे आहे तर सर्व काही तयारी केली आणि मग आता मला आरती करायची होती. तर मग मुलींना येईपर्यंत जे आहे तर मग मी धूप दीप दाखवला देवीला, कारण दीप तर चालूच होता, परंतु परत धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावली आणि आरती करून घेतली. कारण म्हटलं मग आरती वगैरे झाली आणि आता मुली येतील तर त्यांना लगेच मग जेवायला वाढायला, कारण कन्याला जेव घातलं म्हणजे मग बायका जी आहेत तर सर्व काही 6-6:30च्या नंतरूनच हळदी कुंकवासाठी येत असतात. कारण काय होतं, सर्वांच्या घरी पूजा असते, त्यामुळे मग त्या देखील पूजा वगैरे सर्व काही करूनच हळदी कुंकवासाठी येतात. तर मग आरती झाली आणि देवीला जेवायला दिलं आणि कन्यांना देखील लगेच जेवायला वाढलं.
तर मग जे आहे तर अगदी व्यवस्थित मुली जेवण केलं मुलींनी आणि त्यांना खूप म्हणजे जेवण आवडलं. तर सर्व काही मुली म्हणत होत्या आंटी खूप छान झालं जेवण म्हणून. तर खूप मनाला देखील खूप चांगलं वाटतं की जर समजा आपण स्वयंपाक केला आणि लेकरांनी जर जेवलं तर खूप बरं वाटतं. तर अशा प्रकारे जे आहे तर कन्यांचं जेवण वगैरे झालं आणि मध्येच मग बायका देखील हळदी कुंकवासाठी आल्या होत्या. तर मग तोपर्यंत कन्यांचं जेवण झालं होतं आणि मग हळदी कुंकुम आणि कन्या जेवण हे संगतीच अशा प्रकारे जे आहे तर पार पडलं. तर हळदी कुंकवाला आलेल्या बायका पण कन्याचं दर्शन घेत होत्या, म्हणत होत्या की इथे आमचं दर्शन झालं कन्यांचं. तर त्यांनी देखील कन्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग खूप छानपैकी अशा प्रकारे जे आहे तर मार्गशीर्ष महिन्यामधला जो गुरुवार आहे आपला शेवटचा, तर अगदी छानपैकी उद्यापन झालं आणि मग त्यांना काही छोटंसं गिफ्ट देऊन वाटं लावलं आणि मग त्यानंतर जे आहे तर दुसऱ्यांच्या तिथं मला जिथे बोलवलं होतं तिथे मी देखील हळदी कुंकवासाठी चालले गेले. तर जी कन्या जेवण करत होत्या त्यामुळे जे आहे तर जास्त काही मतलब बायकांचं हळदी कुंकवाचे फोटो मला शूट करता आले नाहीत. जेवढं शूट झालं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उषा झिपिक लाईफला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला विसरू नका.